गुलाब चक्रीवादळामुळे मागच्या 2 दिवसाच्या संततधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचून अनेक भागातील नद्या ओसंडून वाहून आणि धरणं फ्लो झाल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं, मालमत्तेचं नुकसान झालं, अनेकांना आपला जीव गमवावा लागला, जनावरं वाहून जाण्याच्या घटना आणि मृत्यू पडण्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्या। तर यावर्षी सातत्यानं अतिवृष्टी, पूर, वादळ यामुळे या राज्यामध्ये आतापर्यंत या पावसाळ्यात 436 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि पुरात वाहून जाणं किंवा दरडीखाली त्यांचा मृत्यू होणं अशा प्रकारच्या आणि विशेष यामध्ये लाइटनिंगमुळे म्हणजे वीज पडून सुद्धा मृत्यू मोठ्या प्रमाणात यावर्षी झालेले आहे। 196 मृत्यू केवळ वीज पडून राज्यात मृत्यू झालेला आहे यावर्षी। म्हणजे आणि हा पाऊस ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी 100-150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मराठवाड्यामधील 10 जिल्ह्यापैकी 7 जिल्ह्यामध्ये 180 म्हणजे 100च्या वर 180% पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। 10 पैकी 6 जिल्ह्यात 10 पैकी 7 जिल्ह्यामध्ये सरासरी 170, 180, 190 अशापर्यंतची नोंद आहे आणि अजूनही या 436 पैकी 6 बॉडी मिळालेल्या नाही आणि 136 जण त्यामध्ये जखमी सुद्धा झालेले आहेत। खरं तर काल परवाच्या पावसामध्ये आम्ही एसडीआरएफच्या टीम त्या ठिकाणी लावलेल्या होत्या। उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद या ठिकाणी आणि जळगाव 3 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम आणि जळगावला एसडीआरएफची टीम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता जिथे जिथे होती तिथे पोहोचून आलं होतं। उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं 16 लोकांना वाचवता आलं आणि बोटीद्वारे 20 लोकांचा त्यामध्ये बचाव करण्यात आला। लातूरमध्ये हेलिकॉप्टरने 3 लोकांचा प्राण वाचवण्यात पथकाला यश आलं आणि बोटीद्वारे 47 लोक बाहेर काढण्यामध्ये त्यावेळेस चारही बाजूने पाऊस होता, पाण्याने घेरलं होतं आणि औरंगाबादमध्ये 24 लोकांना बोटीद्वारे बाहेर काढावं लागलं। मी सांगितल्याप्रमाणे उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबादला एनडीआरएफच्या टीम त्या ठिकाणी पाठवली होती, हेलिकॉप्टरची मदत घेतली होती आणि जळगावला एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी तैनात केलेली होती। आता या ठिकाणी या महिन्यामध्ये 71 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत 71 आणि विशेष करून 26 लोक जखमी झाले। 26 जखमी झाल्यांची नोंद आहे आणि एनिमलमध्ये लहान मोठे असे धरून पोल्ट्रीचे सगळे धरून त्याची फोड जनावर 97 जनावरांचा मृत्यू वीज पडून झालेला आहे आणि एकूण मोठ्या जनावरांचा मृत्यू या महिन्यामध्ये 196 जनावरांचा मृत्यू झाल्याची या महिन्यातली नोंद आहे। काल परवामध्ये त्याची नोंद पुन्हा येणे बाकी आहे आणि फार काही स्ट्रक्चर वगैरे कोलॅप्स झाले नाहीत, पण झोपड्यांची सुद्धा कच्च्या घरांची पडझड ही सातत्यानं झालेली आहे। आता 21 जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती आता जी प्राप्त झाली ती
जवळपास 17 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झाले आहे आणि सरासरी 81%च आतापर्यंत पंचनामे झाले आहेत। सततधार पावसामुळे पंचनाम्यात अडथळे होते, अडचणी होत्या, त्यामुळे अद्याप 19% पंचनामे बाकी आहेत। आणि काल परवा 2 दिवस जो पाऊस आला गुलाब चक्रीवादळाच्या मुळे, त्यामध्ये सुद्धा काही माहिती आम्ही घेतो आहोत आणि ती माहिती पुन्हा जोडली तर नक्कीच हा आकडा फार मोठा असेल। म्हणजे 17 लाख वादळात जी अतिवृष्टी आदेश आहे ते सोडू नये। 17 लाख ही हेक्टर जमीन जे नुकसान झालं शेतीचं, गुलाब चक्रीवादळ सोडू नये। गुलाब चक्रीवादळानंतर पुन्हा पंचनामे सगळे केले जातील आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की 81%च पंचनामे झालेले आहेत। उर्वरित जर पंचनामे आपण आले तर मला हा आकडा 22 लाखाच्या जवळपास 22 लाख हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झाली, शेती उद्ध्वस्त झाली आहे आणि हे प्रचंड मोठं नुकसान आहे। एका मराठवाड्यामध्ये 452 तलाठी त्याला रेव्हन्यूचे साजे आहेत, त्यापैकी 381 महसूल युनिटमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। त्यातील जवळपास 127 असे आहेत जिथे 4 वेळा ही अतिवृष्टी झाली, 4 वेळा, काही ठिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। म्हणून हे नुकसान जे आहे ते नक्कीच प्रचंड असं नुकसान आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की या पलीकडे रस्त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतीतील वीज पंप वाहून गेले, पाईप वाहून गेले, जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याची नोंद आहे। माहिती आम्ही सांगितलंय की खरडलेल्या जमिनीचे सुद्धा पंचनामे त्या ठिकाणी केले गेले पाहिजे। काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांनी प्रवाह बदलला आहे, उसको जो नदी नाला असतो त्याच्यातून बाजूनी प्रवाह येतो। केटीवेअरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी आपला बंधारे म्हणतात, त्या कोल्हापुरी बंधाऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात फुटल्याची आणि वाहून गेल्याची बऱ्यापैकी नोंद आहे। असं एकूण जर आपण पाहिलं, विजेचं नुकसान झालेलं, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं झालेलं नुकसान, त्यांचं पाईप वाहून गेले, इंजिन वाहून गेले, अवजारं काही ठिकाणी वाहून गेले आणि रस्ते, पूल आणि सिंचन विभागाचं एकूण नुकसान, हे नुकसान प्रचंड मोठं असं नुकसान आहे। याचा आत्ता नक्की आकडा सांगता येणार नाही, पण यापूर्वीच आम्ही केंद्र सरकारला बऱ्याच वेळा मदतीसाठी आणि केंद्रासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे, त्यांना न्यायपणे दिली आहे। आता जवळपास आम्ही सरकार आल्यानंतर डिसेंबर 19 आणि जानेवारी 20 मध्ये गारपीट आणि अवेळी पाऊस आला होता, त्यावेळेस पत्र पाठवलं होतं 20/7/2020 ला 93 कोटी 58 लाख रुपयाचे ते नुकसान होतं आणि विनंती केली होती, पत्रक आलेलं नाही। निसर्ग चक्रीवादळ आलेला होता, 1065 कोटी रुपये मिळावे अशी अपेक्षा केंद्र सरकारकडे विनंती करून केलेली होती, त्यातून 268 कोटी 59 लाख रुपये प्राप्त झालेले आहे। पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीसाठी आम्ही 2 प्रकारचे प्रस्ताव पाठवले, पहिला 814, दुसरा सुधारित 999 कोटीचा। तो पहिला पाठवला होता 21/10/2020, दुसरा 15/1/2021 आणि हा प्रस्ताव 999 कोटी असताना 151 कोटी 53 लक्ष रुपये प्राप्त झाले। जून-ऑक्टोबर 2000 मध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता त्यामध्ये केंद्र सरकारला 9/12/2020 ला पत्र पाठवलं होतं आणि पथकांची मागणी आणि मदतीची मागणी केली। 3721 कोटीचा प्रस्ताव होता, 701 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकारने मंजूर मदत केली। 3721 चा प्रस्ताव होता,
जून आणि ऑक्टोबरच्या दरम्यान 2020 मध्ये अतिवृष्टी आणि जो पूर आला होता त्या संदर्भातला होता. त्यामध्ये प्रथम दौरा त्यावेळेस केंद्र पाणीने केला होता. एकदा 20 तारखेला 20 ते 23 असे 3-4 दिवस ते पथक होतं आणि 701 कोटी रुपयाची मदत 3721 कोटीचा प्रस्ताव असताना मिळाली. तौक्ती चक्रीवादळाच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव पाठवला होता 2/7/2021 ला आणि 203.34 कोटी रुपयाचा हा प्रस्ताव होता. 203.34 लाख. त्यात अद्याप तो काही मंजूर झालेला नाही. आणि जुलैमध्ये जो पूर आला 2021 मध्ये त्याचा 1659 कोटी रुपयाचा आमचा प्रस्ताव आहे. पथक अद्याप आलेलं नाही. 3 तारखेला येईल अशी माहिती आता आम्हाला मिळाली आहे आणि 3 तारखेला तो पथक राज्यात येणार आहे. पण त्याचीही मदत अद्याप मिळालेली नाही. आम्ही ही मदत NDRF आणि आमच्याकडे जो SDRF मध्ये जो निधी असतो त्यातून खर्च करण्याच्या विनंतीसह आम्ही NDRFला मदत पहिल्यांदा मागितली होती पण ती सुद्धा नाकारण्यात आली. त्यानंतरची केंद्राकडून जे प्राप्त निधी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर एकूण जर पाहिलं तर राज्यातील मागच्या 2 वर्षात झालेल्या डिझास्टरमुळे, अतिवृष्टीमुळे, वादळामुळे, दरडी कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि याचे सर्व पंचनामे, डिटेल पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि पूर्णतः पंचनामे झाल्याशिवाय प्रस्ताव पाठवू नका, अर्धवट पाठवू नका. कारण मदतीचा अंदाज, नुकसानीचा अंदाज आल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे त्यांना विनंती केलेली आहे. मला वाटतं की रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, पुलं डॅमेज झाले, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ही स्थिती सुद्धा लपून राहिलेली नाही. राज्य सरकारला मदत करत असताना कोविडच्या परिस्थितीमध्ये नक्कीच मर्यादा असताना सुद्धा मागील वर्षी आम्ही 10,000 कोटीचा, 50 कोटीचा, 10,500 कोटीचा पॅकेज घोषित केला होता. त्यातील 7,000 कोटीचं वितरण आतापर्यंत झालेलं आहे. पुन्हा 3,500 कोटी रुपये त्यातील शिल्लक आहे. मी कोणाकडे किती पैसे आहेत हे मी म्हणणार नाही, कारण मला इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आणि राजकीय भाषा वापरायची नाही. परंतु महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. अशा स्थितीमध्ये राज्य आणि सरकार मिळून, दोघांनी मिळून शेतकऱ्याच्या पाठीमागं, केंद्र सरकार, राज्य आणि केंद्र सरकार मिळून दोघांनीही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी विनंती आहे. आता या नुकसानीचा शेवटचा जो सप्टेंबर महिन्यात जो पाऊस आणि अतिवृष्टी आली त्यातला तो प्रस्ताव आमचा आता अंदाज आल्यानंतर, म्हणजे संपूर्ण पंचनामे होऊन अंदाज घेतल्यानंतर हेही नुकसान फार मोठं आहे. जवळपास 7,000 ते 8,000 कोटीचा अंदाज आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर चर्चा केल्यानंतर प्राथमिक अंदाज तो दिसतो आहे. परंतु कालच ते पत्राचा ड्राफ्ट आम्ही तयार केला. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकदा सविस्तर अंदाज येऊ द्या, त्यानंतर आपण केंद्र सरकारला पत्र पाठवू आणि मदतीची विनंती करू. सर, मागच्या 3 मुलामुळे काही जे जीव गेले त्याची आकडेवारी मिळू शकते. जमीन वगैरे ठीक आहे, त्याचे पंचनामे व्हायचे, पण मागच्या 3 मुळे स्पेसिफिक मुलामुळे किती जनावर आणि किती व्यक्ती यांचा 3 दिवस.
मागील 3 दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 10 महसूल मंडळं प्रभावित झाली. 3 दिवसात सतत पाऊस असल्यामुळे सिरडोन आणि गोविंदपूर तालुक्यामध्ये 171 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि जवळपास सरासरी त्या जिल्ह्यामध्ये 140 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्यामुळं मांजरा धरणाचं त्यावेळेस हे उघडलं गेलं आणि 706 क्युसेक पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊदपूर गावातील 6 व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंचावर थांबले होते. हवाई आपल्या हेलिकॉप्टर त्यांना वाचला. आणि यवतमाळमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 प्रवाशाचा तिकडे बस मृत्यू झालेला आहे. जळगावमध्ये कुठल्याही मृत्यूची नोंद नाही आणि बुलढाणा जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे एकही मृत्यूची नोंद नाही. औरंगाबाद जिल्ह्यात आणि लातूरमध्ये सुद्धा बचाव कार्यावर तुरंत पाठवल्यामुळे 3 व्यक्ती हेलिकॉप्टरनी काढले बाहेर आणि बोटनी औरंगाबादच्या 24 व्यक्तींना या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी बोटची मदत घेण्यात आली. मला वाटतं की एकूणच पाहिलं तर या 3 दिवसामध्ये केवळ 4च मृत्यूची नोंद ते यवतमाळ जिल्ह्यात बस पलटून झालेली एवढी माहिती आता उपलब्ध आहे. सर, ओला दुष्काळ जाहीर करावी मागणी आहे. सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार. असं आहे की महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे प्रभावित झाले याची माहिती आता गोळा करणं सुरू आहे आणि काल ती चर्चा सुद्धा कॅबिनेटमध्ये अनेक मंत्री महोदयांनी उपस्थित केली होती आणि सर्व माहिती घेतल्यानंतर पुढच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करू आणि जिल्हावार माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर संदर्भात निर्णय घेऊ अशी चर्चा झाली. पण आता तातडीनं काही मदत केली जाणार का? की ज्या पद्धतीनं कोल्हापूर सांगलीमध्ये काही घर ज्यांची बुडवले होते त्यांना मदत केली तातडीने काही कॅश मदत केली होती या पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात. विदर्भ मराठवाड्यात काही कॅश यामध्ये घरांचं नुकसान अत्यल्प आहे. यामध्ये शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. मृत्यू झालेल्यांना 4 लाख रुपये एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे देण्याचे आदेश दिले आणि जिल्हाधिकारी त्यांना ती मदत त्वरित करणार आहे. जनावरांना तातडीची मदत होते आहे. ज्यांची घर पडली, कच्ची घरं पडली, त्यांना सुद्धा मदतीचे आदेश तातडीनं दिलेले आहेत. या पलीकडे ज्यांच्या झोपडीत किंवा घरात पाणी गेलं असेल ते निकषाप्रमाणे सध्या 5,000 रुपये जे काही निकष आहेत एनडीआरएफचे ते एकूण आकडा आल्यानंतर त्याची तातडीनं मदत करण्याचे निर्णय आम्ही घेऊ. पण आता साधारणतः 1667 कच्ची घरं पडल्याची अंशतः नोंद आहे आणि पूर्णतः पडल्याची केवळ 19 घराची नोंद आता आमच्याकडे प्राप्त झाली. माहिती पुन्हा आज पाऊस आत्ता ओसरलेला आहे. नदी नाले आता ओसरत आहेत आणि मला वाटतं की उद्यापर्यंत ही सगळी माहिती आल्यानंतर मृतक झालेल्या लोकांना, मृत्यू पावलेल्या लोकांना असेल, जनावरांना असेल, घरांसाठी असेल आणि ज्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असेल अशा कुटुंबांना असेल एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल. सर, अनेक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये गेलेले, जिथे पाऊस पडला आहे, जिल्हा प्रशासनाला तिथे सूचना देणं असेल किंवा पालकमंत्र्यांनी तिथे उपस्थित असणं हे अपेक्षित असतं. पालकमंत्री गेले नाही त्यामुळे आता टीका होते. तुम्हाला काय माहित असेल, काल मंत्री परिषदेला मिटिंगला कॅबिनेटच्या केवळ 16 मंत्री उपस्थित होते. म्हणजेच बाकी मंत्री आपापल्या जिल्ह्यात होते. एखादा दुसरा मंत्री कुठल्या कामानिमित्त नसेल, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिथे हा धोका जास्त होता, गुलाब चक्रीवादळाचा, मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि अनेक आपापल्या जिल्ह्यात थांबले होते. त्यामुळं यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांनी दौरा केलेला होता आणि दौरा करून
शेतावर जाऊन बांधावर जाऊन माहिती गोळा केलेली आहे. नाही, पण जे पूरग्रस्त जिल्हे आहेत विदर्भ मराठवाड्यातले, तिथली आम्ही माहिती घेतली तर तिथले बहुतांश पालकमंत्री हे काल मुंबईमध्ये होते. काही धनंजय मुंडे किंवा अमित देशमुख गेले असे काही अपवाद, तर बहुतांश मंत्री हे मुंबईत काल कॅबिनेट बैठकीला होते. जसं आपण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जेव्हा पूर आला तेव्हा तातडीने पालकमंत्री त्या जिल्ह्यात गेले होते आणि तिथे मदत कार्य सुरू केलं होतं, तसं इथे विदर्भ मराठवाड्यात दिसलं नाही. काल मी परवाच्या दिवशी औरंगाबाद दौऱ्यावर होतो. माझ्या जिल्ह्यामध्ये फार तसं काही अतिवृष्टीचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही आहे. लातूर आणि बीड हे दोनही पालकमंत्री तिथे होते. जळगावचे पालकमंत्री तिथे होते. धुळ्यांचे पालकमंत्री तिथे होते. नंदुरबारचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते. मला वाटतं की ज्या भागातील जास्त अफेक्टेड जिल्हे होते, उस्मानाबादचे पालकमंत्री त्या जिल्ह्यात होते. त्यामुळे एखादं दुसरं पालकमंत्री त्यावेळेस नसेल, ते लगेच कॅबिनेट संपल्यानंतर बरेच पालकमंत्री पुन्हा आपापल्या जिल्ह्याकडे रवाना झालेले आहेत. प्रश्न असा आहे की कोकणमध्ये जेव्हा कोकणमध्ये काही होतं, पश्चिम महाराष्ट्रात होतं, तेव्हा मुख्यमंत्री जातात, उपमुख्यमंत्री जातात, नेते जातात. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सतत अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सोयाबीन, कापूस सगळ्या पिकांचं नुकसान झालंय. तिथं कोणताही मंत्री, तिथं कोणत्याही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दौरे होत नाही, दुर्लक्ष होत आहे. मला असं वाटत नाही. पाऊस ओसरल्यानंतरच जाता येतं. चक्रीवादळाचं कधी कुठेही मंत्री किंवा मुख्यमंत्री गेले असतील तर ते संपूर्ण पाऊस कमी झाला तर त्या ठिकाणी पोहोचता येतं. कारण पावसाळ्यात पाऊस पडतोय, हेलिकॉप्टरने जाता येत नाही, रोडने जाता येत नाही. प्रवास करताना रोडनी सुद्धा अनेक ठिकाणी अडथळे येतात. त्यामुळे कदाचित ते जाऊ शकले नाही. पण अनेक ठिकाणी पालकमंत्री पोहोचलेत आणि मुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत असं त्यांच्या कार्यालयाने सांगितलं. सर, हिंदी में संक्षिप्त में जानना चाहिए. ते मी मुख्यमंत्री महोदयांनी सांगू शकतील त्यांचा दौरा, पण ते जाणार. सर, हिंदी में संक्षिप्त में जानना चाहेंगे गुलाब के बारे में कि क्या आंकड़े हमारे पास आए हैं अब तक, कितने लोगों की जान इसमें गई है और किस प्रकार से क्रॉप का और घरों का डैमेज हुआ है और क्या असेसमेंट? देखिए, गुलाब चक्रवादळ जो पहले आया था, साइक्लोन जैसा आया था, तो उसमें खेती का नुकसान बहुत बड़े पैमाने में है. अभी इसमें विदर्भ और मराठवाड़ा मिलकर केवल 4 लोगों की मृत्यु हुई है. उसमें भी बस बह जाने की वजह से हुई, वो यवतमाल डिस्ट्रिक्ट में हुई. और खेती के नुकसान और जानवरों का नुकसान ये काफी बड़ा हुआ है. हमने जो माहिती लिया अभी इस साल पूरे साल भर में करीबन 17 लाख हेक्टर खेती का नुकसान हुआ. ये 81% ही केवल अभी सर्वे हुआ है. इसमें गुलाब चक्रवादळ का सर्वे होना बाकी है. ये निश्चित रूप से मुझे लगता है कि 22 लाख हेक्टर तक ये आंकड़ा पहुंचेगा और डिटेल पंचनामे होने के बाद ही हम लोगों को नुकसान का अंदाज पता चलेगा. सर, 13 लोगों के मौत की खबरें सुबह से कई जगहों पर चल रही हैं, उसमें कितनी सच्चाई है, क्योंकि ऑथेंटिक आपके पास आज नहीं? देखिए, बस में 4 लोगों का जो डेथ हुआ था, 2 बचने में कामयाब रहे लोग बचने में, वही एक मेरे पास नहीं है. लाइटनिंग अरेस्ट तक की बात अलग है. जो लाइटनिंग यानी बीज गिरने से जो मृत्यु हुई वो इसमें हम लोग पकड़ते नहीं है. वो है, उनको मदद तो दी जाती है. जो भी मदद है, जो भी करना है, जिसे सरकार की ओर से दी जाती है. जिन लोगों की इसमें गई है उनको क्या कंपनसेशन सरकार की तरफ से मिलेगा? और घरों की आपने कहा कि तकरीबन 1600 से भी ज्यादा घर जो उनका नुकसान हुआ है, उन घरों के लिए क्या कंपनसेशन? देखिए, हमने यही कहा था कि अभी ये कंटिन्यूस चल रहा है, रुक नहीं रहा है. बारिश अगर हम पता करें तो देखिए आपको पता चलेगा कि इतना हर महीने की अंदाज दिया है.
तो हमारे पास में यहाँ पे करीबन 10-12 बार ऐसा हुआ है कि बारिश जहां हेवी रेनफॉल कहा जाता है वो आए। रहा सवाल मदद का, एसडीआरएफ के निकष जो है वो निकष के आधार पर हम लोग मदद करने वाले हैं। मृतकों के परिजनों को 4 लाख रुपए का मुआवजा दिया जाएगा और मकान के लिए पूरी तरह से मकान रह गया है उसके लिए अलग निकष है। तो उनको मदद करने का निर्देश हमने दिया है और जानवरों का भी जहां पे मृत्यु हुआ है उनको भी मदद करने का निर्णय लिया है। सर एक सवाल ये है कि आपने कहा कि केंद्र सरकार को बहुत सारे पत्र लिखे गए, बहुत सारी चीजें लिखी गई और उनके आंकड़े दिए गए, लेकिन वहां से बहुत कम मदद मिली। टोटल अमाउंट कितने पत्र लिखे गए, टोटल अमाउंट कितना रहा और कितना राज्य सरकार को मिला? हमने अभी तक 6 लेटर से कब तक ये लास्ट 20/7/2020 से 20/7/2020 से 6 लेटर लिखे गए और अभी तक हमें 1118 करोड़ की मदद मिली है और हमारा प्रस्ताव जो है मोटा मोटा 7.5 से 8 हजार करोड़ का प्रस्ताव हमने मिला। 7.5-8 हजार करोड़ में से कितनी 1118 करोड़। लेकिन जिस तरीके से राज्य सरकार का जो स्टेट डिजास्टर मैनेजमेंट है उसकी तरफ से कितनी मदद अब तक मिल पाई है? देखिए, राज्य सरकार स्टेट डिजास्टर जो मदद होती है वो वही एसडीआरएफ के निकष के आधार पर